नंतर तुमच्या जुन्नर भागामध्ये कारखान्याच्या परिसरामध्ये परत एकदा शेवटच्या आठवड्यात अवकाळीचं सावट येणार आहे, म्हणून हे अंदाज दाखवायचा. मे महिन्यात देखील असंच एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण 2026ला मात्र शेतकरी मालामाल राहतील, कारण की यावर्षी पिकं चांगले येणार आहेत, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी. तर जूनमध्ये काय होणार आहे, एकदा 7, 8, 9 जूनच्या दरम्यान एकदा पाऊस पडणार आहे, काही भागात पडणार आहे. त्याच्यानंतर 15, 16 जूनच्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे मान्सूनचा, ते काही भागात पडणार आहे. मात्र 22 जून ते 30 जूनमध्ये मात्र मान्सूनचा पाऊस पडणार आहे, हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात. जुलैमध्ये देखील पाऊस पडणार आहे. जुलैपेक्षा मात्र सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त म्हणजे पाऊस पडणार आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काय होणार आहे, म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात. आणि विशेष म्हणजे मग चेअरमन साहेबांनी विचारलं की यावर्षी मग थंडी कधी येणार आहे, मग आमचे कारखाने कधी सुरू होतील. तर तुम्हाला एक सांगू देतो, 12 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. धन्यवाद.